हे केवळ एक गाव नाही तर काळजाला भिडणारा एक प्रवास आहे, जिथे नदी समुद्रासोबत एकरूप होऊन त्यात इवलीशी बेटं संतपणे विसावली होती. निसर्गाचं रौद्ररूप आणि निसर्गाचा कोमल स्पर्श हे दोन्हीही मी इथं अनुभवलं. श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मंदिरालगत असलेल्या जेट्टीवरून संतपणे आमची बोट निघाली. किनाऱ्यावरच्या गढूळ पाण्याला मागे सारत जेव्हा आम्ही अथांग निळ्यामध्ये शिरलो, तेव्हा त्या नितळ पाण्याने आमचं मनच जिंकून घेतलं. पुढच्या 10 मिनिटातच दूरवर पसरलेली बेटं आणि घनदाट कांदळवन नजरेस पडली. भर दुपार असूनही बोटीच्या मंडपामुळे उन्हाचा थोडाही त्रास आम्हाला झाला नाही. वाटेत काही पक्षी खेळताना दिसले. या काळ्या पांढऱ्या पक्ष्यांचा थवा एकदम जेव्हा आकाशात झेपावला ना, तेव्हा सगळी वाईबच चेंज झाली. हा नजारा पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो. कधीही न विसरणारी तळाशीलची आठवण आम्हाला मिळाली. जरा हेवी आहे, जड आहे, बर. त्याच्यामुळे ती पाण्यात मिश्रण न झाल्यामुळे त्याला पाण्याला क्लिअरिटी चांगल्या प्रकारे येते. ओके. त्यामुळे आपलं बीच एकदम क्लीन आहे. त्या सुंदर पक्ष्यांना निरोप देत आमची बोट कांदळवनच्या पहिल्या झाडाजवळ आली. थेट पाण्यातून डोकं वर काढणारी ही झाडं पाहून खरोखरच नवल वाटलं. निसर्गाची ही एक वेगळीच करामत आहे. इथे 2 प्रकारची वनराई पाहायला मिळते. एक जी बेटांना लागून वाढली आहे आणि दुसरी जी थेट पाण्यामध्ये उगवली आहे. त्या बेटांवरती तर आपण जाणारच आहोत, पण त्याआधी जरा ही पाण्याखालची जादू पाहूयात. आता आपण बोलूयात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे बजेट. या बोट राईडच्या पॅकेजना साधारण 2000 ते 4000च्या दरम्यान असतात. तुम्ही जसं पॅकेज निवडाल तशी किंमत बदलते. पण याची एक विशेष गोष्ट म्हणजे ही बोट फक्त तुमच्यासाठी असते, म्हणजे एक प्रकारे खाजगी बुकिंग सारखंच. झाडं आहेत त्यांना आपण कांदळवन म्हणतो, मँग्रोव्ह म्हणतो. आता कांदळवन का म्हणतो आणि मँग्रोव्ह का म्हणतो यामध्ये फरक सांगतो मला. तर एक झाड आहे, जरा पुढे गेलं दाखवतो. त्या झाडाचं नाव आहे कांदळ. म्हणजे त्या झाडांना पूर्वीपासून लोक कांदळ म्हणतात. आणि त्या झाडांना शेंगा येतात आणि त्या शेंगा झाडातून निघाल्या की ते डायरेक्ट जमिनीकडे पडतात आणि जमिनीकडे पडल्या की तिथेच ते रुततात. आणि रुतल्यामुळे काय होतं, तिथेच त्याचं झाडात रूपांतर होतं. आणि रूपांतर झाल्यामुळे त्याचं कसं आहे, तिकडच्या तिकडे झाडं वाढत जातात आणि कांदळाची जास्त झाडं झाल्यामुळे त्याचं वन तयार होतो, म्हणून त्याला कांदळ वन म्हणतो. थोडक्यात बघायला गेलं तर हे बघा, हे जे दांड्यावरती झाड उभं दिसतंय ना, हे बघा, ते दाखवा ते बघा, दांड्यावरती जे झाड उभं दिसतंय त्याचे ग्रीन कलरच्या शेंगा आहेत बघा. त्या ग्रीन कलरच्या शेंगा आहेत ना, त्या झाडातून निसटल्या की त्याचं खाली पडतात. थोडं जवळ नेऊन टाका. या झाडाला कांदळ म्हणतात. आणि या झाडाची जी शेंगा आहेत त्या वरून निसटल्या किंवा खाली झाडं तयार झालीत ना, तर त्याचं निघाली की डायरेक्ट जमिनीत रुतते आणि त्याच्यामुळे तिथे झाडाचं रूपांतर होतं. त्याच्यामुळे हे वन तयार होतं, म्हणून त्याला कांदळ वन म्हणतो. आणि बाजूला जी झाडं आहेत या झाडांना आहे त्याला मँग्रोव्ह म्हणतात. काही लोक त्यांना खारफुटी म्हणतात. तर या झाडांचा मुख्य उपयोग काय आहे, तर ही झाडं जी आहेत जे जिथे जगतात तिथे त्याची मुळं जी आहेत ना ती सर्वत्र पसरतात आणि मुळं जास्त खालती जात नाही. साधारण जमिनीच्या 3 फुटापर्यंत जातात आणि आडवी साधारण 10 मीटर पर्यंत पसरतात आणि परत काटेरी रूपात वरती येतात. आता पाण्यात बघायला गेलं तर सगळीकडे काटे काटे दिसतात बघा. तर ती त्यांची झाडांची मुळं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तिथली जमीन आहे पाहाला किंवा लाटेच्या माऱ्याला ती जमीन पाण्यामध्ये कोसळत नाही. त्याच्यामुळे आपण मँग्रोव्ह शिव करून ठेवायचे जेणेकरून आपली भूमी टिकवून ठेवण्याचं काम करतो. या झाडांना तोडायला बॅन आहे, कारण ही जात आहे ती संसर्गित प्रजाती आहे आणि संसर्गित प्रजाती असल्यामुळे आपण त्याला तोडू शकत नाही. तर ही झाडं भूमी टिकवून ठेवण्याचं काम करतात. आणि इतर फायदे आहेत. जिथे जिथे मँग्रोव्ह मध्ये कंटिन्यू पाणी राहतं तिथे मँग्रोव्ह मध्ये काही जी मासे आहेत ते अंडी देतात, पिल्ल देतात. समुद्रकिनारा असल्यामुळे उन्हाचा चटका तर सहज जाणवतो आणि डिहायड्रेशन सुद्धा भरपूर होतं. त्यामुळे सोबत पुरेसं पाणी आणि थोडासा खाऊ नक्की ठेवा. आमचे गाईड आणि बोटीचे मालक ललित देऊळकर यांनी ना आम्हाला कांदळवनबद्दल खूप छान माहिती दिली. ती तुम्ही आत्ता ऐकली असेलच. त्यांचा संपर्क मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे.
नदीचं अथांग पात्र मागे सोडून कांदळवनच्या त्या अरुंद पाण्यावरून चालताना निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. कांदळवनाची ही आमची तशी पहिली सफर. हे घनदाट जंगल पाहून ना बकेट लिस्ट मधील एक इच्छा आज पूर्ण झाली. झाडांच्या अगदी जवळनं पाणी थोडं उथळ होतं, पण नदीपात्राच्या मध्यभागी पाण्याला खोली बऱ्यापैकी होती. एक विशेष गोष्ट म्हणजे या नदीपात्रातही मासेमारी चालते आणि मासेमारीसोबत माशांची शेती सुद्धा इथे केली जाते. आता या नदीमध्ये आढळणारे मासे आणि समुद्रातले मासे हे थोडे वेगवेगळे होते बरं का. कांदळवनची सफर पूर्ण करताना मनाला एक वेगळं समाधान मिळालं होतं. आता तुम्हाला स्क्रीनवर ज्या पायऱ्या दिसतात ना, हो त्याच. आता आपल्याला तिथे जायचं आहे. ते आहे सुंदर असं पानखोल दुवा बेट. इथे 2 जुळी बेटं आहेत आणि त्यापैकी एका बेटावर म्हणजेच पानखोल जुवा या बेटावरती आपण सध्या आहोत. बेटाच्या प्रवेशद्वारावरच लाल चिऱ्यांची सुंदर पायवाट दिसली. ती जवळजवळ संपूर्ण गावामध्ये पसरली आहे. आम्ही दुपारी साधारण 1च्या आसपास इथे आलो असेल, पण झाडांची सावली इतकी घनदाट होती की सकाळचे 7 वाजले आहेत असं वाटलं. पायी चालत असताना शेजारून येणारा धूर आणि झाडांमधून गाळून येणारं ऊन यांच्यामुळे ना सकाळ वाटावी अशी परफेक्ट वाईब इथे तयार झाली होती. तापमानामधला हा फरक ना खूपच स्पष्टपणे जाणवला. इकडे पावसाळ्यामध्ये काय होतं, आपल्या गड नदीला पूर आला की आपल्या संगममधून जास्त विसर्ग झाला नाही की या बेटावरती पूर्ण बेटावरून 2 ते 3 फूट पाणी वाहतं. मग या लोकांचे खूप म्हणजे हाल होतात. विशेष म्हणून मग या लोकांची जी घरं आहेत ती पायाच्या जमिनीच्या पायापासून 3-4-5 फुटाच्या उंचीवरती आहे. पाणी आलं तर घरात शिरू नये म्हणून. इथला जो प्रमुख व्यवसाय आहे ना तो शेती आहे. त्याच्यानंतर हे बॅकवॉटरला फिशिंग करतात आणि नारळ आहेत, नारळाच्या बागा आहेत, त्याच्यावरती ते थोडंसं उत्पन्न घेतात. म्हणजे शहाळी विकतात, त्याच्यानंतर नारळ विकतात, केरसुणे म्हणजे झाडू विकतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माडी विकतात. इकडे माडीसाठी हे बेट फार प्रसिद्ध आहे. नारळाच्या झाडाला एक शेंग येते, ती शेंग ओपन झाली की त्यात फुलात, फळात, शाळ्यात, नारळात रूपांतर होतं. तर ती शेंग ओपन होण्याच्या अगोदर म्हणजे कोवळी असताना त्याची टोक कट करायचं आणि त्याला आपण एक मडकं लावून ठेवायचं आणि मडक्यामध्ये जो रस निघत असतो, थोडक्यात जो रस निघत असतो म्हणजे सगळं याचा प्रोटीन्स, त्याला आपण माडी म्हटलं आता. या चिमुकल्या बेटावर साधारण 100 लोकांची वस्ती आहे. आपण सध्या ज्या घरामध्ये आहोत ना ते या बेटावरचं सगळ्यात मोठं घर आहे. विशेष म्हणजे या एकाच छताखाली चक्क 9 कुटुंब अत्यंत गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहतात. आजच्या काळातही इतकी एकी पाहून ना मनाला खरोखरच एक सुखद धक्का बसला. पर्यटकांसाठी इथे ना थंडगार सरबत, ताजी नीरा आणि घरगुती नाश्त्याची उत्तम सोय केली जाते. यातून गावकऱ्यांना एक उत्पन्नाचं साधन तर मिळतं, पण नवीन लोकांशी गप्पा मारून त्यांनाही एक वेगळा विरंगुळा मिळतो. हा तांदूळ म्हणजे भातापासून बनवतो. हा उकडा तांदूळ आहे. हे भात आम्ही माठामध्ये टाकून उकडतो, नंतर उन्हाला लावतो. उन्हा सुकल्यानंतर ते सुकवतो 2-3 दिवस सावलीमध्ये चक्कीवर नेतो आणि हा तांदूळ होतो. आणि हा तांदूळ म्हणजे ताप वगैरे येतो, आजारी माणसासाठी एक नंबर उत्तम. याची पेज वगैरे करून देतात तांदळाची. या तांदळावर याचे फायदे. हा तांदूळ कोमल भाताचा आहे. या भाताचं नाव कोमल आणि याच्या भाताचं वालय. हे वालय याचं नाव कोमल. आणि हा तांदूळ आम्ही घावणे वगैरे करतो मोदकासाठी. टोपातलं करतात ना, टोपातलं बोलतात फसकसात, ते बनवतो. याच्यापासून मोदक बनवतो, इडली वगैरे, घावणे, आंबोळी या भातापासून. आणि या भातापासून फक्त पेज पेज. आणि हा भात अगोदरची पूर्वीची लोक रोज डेली खायची जेवणासाठी. म्हणजे कसं हा भात चांगला, ह्याच्यात उकडून वगैरे पाणी जातं ना, त्याच्यामुळे फॅट वगैरे अंगात आपल्या होत नाही, पाणी निघून जातं उकडल्यामुळे. कसं किलो? 150 हे पण त्यात वाले याच्यापासूनच बनवले. पण असे ना, हे भात आम्ही भिजत घालतो रात्री म्हणजे सकाळी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पोह्याच्या चक्कीवरती घेऊन जातो आणि हे ते पोहे बनवतो ह्या तांदळापासून.
याचे आम्ही गोड पोहे बनवतो, गुळ पोहे, चहातून आम्ही खातो हे पोहे. हा आणि टेस्टी असतात. हा हे आणतो ना त्याला टेस्ट नाही, याला टेस्ट चांगली असते. इथला स्थानिक तांदूळ विकत घेऊन आता आमची पावले वळाली होती गावच्या ग्रामदैवताकडे. ती चिऱ्याची सुंदर पायवाट, झाडांच्या पानांमधून वाहणारा तो थंडगार वारा, भर दुपारीही अंगावर पडणारी शीतल सावली, या सगळ्याने आमचं मन जिंकून घेतलं होतं. एक क्षण मनामध्ये विचार आला की या बेटावरचं आयुष्य कठीण नक्कीच आहे, पण त्याचवेळी ते किती साधं, शांत आणि समाधानी आहे. जर तुम्हाला पण या शांत वातावरणात थोडा जास्त वेळ घालवायचा असेल ना, तर इथे मुक्कामाची सोय देखील आहे. या चिमुकल्या बेटावरती काही अतिशय सुंदर होमस्टे उपलब्ध आहेत. त्यांची सर्व माहिती आणि संपर्क मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, ते तुम्ही चेक करू शकता. कोल्हापूर बेट तुम्हाला कसं वाटलं? सुंदर वाटलं आम्हाला आणि एकदम तिथं- सुंदर. युट्यूबवर आम्ही बघितलं होतं हां आणि त्याच्यावरून आम्हाला लक्षात आलं की इतकं शांत ठिकाण आणि सुंदर ठिकाण जरी आडमार्गी असलं तरी बघायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आलो. आम्ही रोड चुकून गेलो होतो, बाई आला होतो वाटत रस्ता सापडल्या म्हणत मागावलं मग आणि सरळ. अरे क्या बात. चांगलं वाटलं, छान वाटलं, निवांतपणा असायला आता छान वाटतंय. पुढच्या वेळी यायचं म्हटलं तर इथं मुक्कामला यावं असं वाटतंय. नाही नक्कीच नक्कीच येऊ आम्हाला शकता. इथं मुक्काम नाही म्हणून सांगितलं होतं काल. हां इथं आल्यानंतर समजलं मुक्कामचं आहे. आहे. हो ऍक्च्युली ते मुक्कामचं आहे ना. जेवण पाणी चहा वगैरे सगळं मिळतं. निसर्गाची योजना बघा. बेटांच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी पहिली लाईन ऑफ डिफेन्स म्हणून खारपुटीची झाडे आणि त्यांच्या मदतीला त्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहेत ही नारळ आणि सुपारीची उंच उंच झाडे. मनात सहज विचार आला, भर दुपारी इथे इतका गारवा आहे, तर पहाटे किंवा संध्याकाळी इथलं वातावरण कसं असेल? नुसत्या कल्पनेनंच अंगावरती शहारा आला. हे दृश्य तर पहा, किती मनमोहक आहे ना. एका बाजूला तळाशीलचा तो लांबलचक पट्टा, एकमेकांना समांतर वाहणारी नदी आणि तो भला मोठा समुद्र, आणि त्यांच्या कृषीमध्ये विसावलेलं हे छोटं बेट. इथे शेजारी आहे अजून एक छोटं बेट, जिथे फक्त 2 कुटुंब राहतात. निसर्गाच्या सानिध्यातलं हे एकांत आयुष्य किती शांत आणि सुखी असेल नाही? आषाढी वारी जी असते साधारण ती पावसाळ्यानंतर झाला की आषाढी वारी असते. म्हणजे लोक शेतकरी शेती करून झाले की आषाढीला पंढरपूर यात्रेला जातात. ती आषाढी आपल्याकडे चालू असते. आपल्याकडे गोपालकृष्ण मंदिर आहे, तिथे आपल्याकडे 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. आपल्या तळाशीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यावेळी नदीला पूर आला होता आणि नदीला पूर आल्यावरती आपल्याला काही लोकांना समजत नव्हतं, तर पण आपल्याला सप्ताह जो असतो तो मध्ये थांबवता येत नाही, खंडित करता येत नाही. तशा पाण्यात बसून पण लोक टाळ्याचा नाद घोष करत होते, भजन कीर्तन करत होते. आणि एवढे पाणी वाढलं की मूर्तीच्या पायाला पाणी स्पर्श झालं आणि 6 ते 7 तासात पाणी पूर्ण ओसून गेलं. ही अशी गोष्ट जी आपण कथेत ऐकली आहे. जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा वासुदेव तेव्हा जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या तळाशीला प्रत्यक्षात घडली आहे. इथल्या लोकांशी गप्पा मारताना, त्यांच्या साध्या सरळ गोष्टी ऐकताना जाणवलं की ही माणसं निसर्गाशी किती एकरूप झाली आहेत. आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्यांना 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा वेळ आहे, पण खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन तर हे लोक जगत आहेत. असं गाव आहे ज्याची उंची 5 फूट आहे आणि एका साईडने नदी आहे, एका साईडने समुद्र आहे आणि एका साईडने संगम आहे. अशा स्थितीत एवढ्या तुफानात, एवढ्या वाऱ्या पावसात, वादळात, भूकंपात आपला तळाशी गाव उभा आहे. म्हणजे बघण्याची गोष्ट, तिथले जे दैवत आहे ते एवढं सक्षम असतं की ती आपली भूमी टिकवून, आपल्या भूमिपुत्रांना टिकवून ठेवण्याचं काम करतात. असं आपलं तळाशी गाव आहे. नंतर आपण मला दाखवूच, बघा आपलं तळाशी गाव. चालेल. तर मंडळी, आश्चर्य अजून संपलेलं नाही. हा जो बुंदा तुम्ही पाहताय ना, तो खूपच विशेष आहे. एकाच बुंद्यातून चक्क 3 वेगळी झाडं उगवली आहेत. माझ्या आठवणीनुसार यामध्ये पिंपळ, औदुंबर आणि आंब्याची झाडे असावीत. निसर्गाची ही जादू खरंच अजब होती. आता आपण जे घर पाहिले ना, ती खरंच इथली शाळा होती. हो, या छोट्याशा बेटावर मुलांच्या शिक्षणाची ही सुंदर सोय आहे. आता वेळ आली होती या निसर्गरम्य बेटाचा निरोप घेण्याची. इथून निघताना आम्ही खूप साऱ्या गोड आठवणी सोबत नेतोय.
इथली साधी माणसं, इथली माती आणि इथल्या रंजक गोष्टी कायम मनामध्ये राहतील. आपला प्रवास इथे संपत नाही. आता आम्ही या बोटीमधून पुन्हा नदीमार्गे समुद्राकडे निघालो आहोत. कारण पुढे काय आहे माहिती का? तर एक खतरनाक ॲडव्हेंचर.